नमस्कार, मी मानसी कांबळे. आपण पाहताय माय कोकण न्यूज 24. खोपोली शहरात काल दिनांक 15 एप्रिल रोजी आंबेडकरी विचारांची ज्योत पेटवणारा आणि सामाजिक संदेश देणारा आंबेडकरी जलसा मोठ्या उत्साहात पार पडला. या जलसामध्ये प्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत यांनी आपल्या जोशपूर्ण आणि विचारप्रवर्तक गीतांद्वारे उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देण्यात आला. विविध भागातून आलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी खोपोली नगर परिषदेच्या लोकप्रतिनिधींच्या हस्ते संभाजी भगत यांच्या वाद्यवृंद आणि सहाय्यक गायक यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका, शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोहनजी अवसरमल, राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील पाटील, खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे, खोपोली नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी रणजित पवार तसेच सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कवी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या गीतांमधून समाजातील अन्याय, विषमता आणि शोषणाविरोधात आवाज उठवला आहे. त्यांच्या सादरीकरणातून आंबेडकरी, फुले शाहू आंबेडकर विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. त्यांनी अनेक सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून त्यांच्या जलसांमधून ते जनजागृतीचे कार्य सातत्याने करत आहेत. खोपोलीतील या आंबेडकरी जलसाने पुन्हा एकदा सामाजिक ऐक्य आणि जागृतीचा संदेश. That is not my job. I am not here to entertain you. I am here to disturb you. राज कवी लाज रवी तुझे तुझा काय सांगू, मुझे तुझा काय सांगू, मुझे तुझा काय सांगू. हे नाचबिंद तुझे कांड चोरा तुझा, चोरा तुझा काय सांगू, चोरा तुझा काय सांगू. अंगी वस्त्र मुख अस्त्र जादू त्याची काय सांगू, जादू त्याची काय सांगू, जादू त्याची काय सांगू. कवी, लेखक, विचारवंत, सरकारी संत आणि दरबारी पंडित हे लोक कशाबद्दल बोलतात नेहमी. अरे दिसे चंद्र देव इंद्र, की मला एक दिसतं इतिहासाचा विद्यार्थी म्हणून मी सांगतो तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले असते तर त्यांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र केलं असतं, हातामध्ये तलवार घेतली असती आणि रयतेचे राज्य उभं केलं असतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेबांच्या काळात जन्माला आले असते तर ते कोलंबियाला गेले असते, तिथे मास्टर झाले असते, डॉक्टरेट घेतली असती आणि भारताचं संविधान लिहिलं असतं. एवढं साम्य या दोघांमध्ये आहे. पण यांच्यामध्ये विद्वेषाची भिंत उभी करण्याचं काम झालेलं आहे. मी सांगतो की आय एम नॉट हिअर टू एंटरटेन यू, आय एम हिअर टू डिस्टर्ब यू. या देशामधल्या तळागाळातल्या जे मानव समूह आहेत ते तुकाराम महाराज या पद्धतीने म्हटले होते की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, आणि युद्धाच्या प्रसंगात माणूस कसा काय एंटरटेनमेंट करेल, तो त्याच्या माता भगिनी, त्याची जमीन आणि त्याचा जमीर याच्या संरक्षणार्थ तो लढेल. आणि म्हणून एंटरटेनमेंट करण्याचा काळ नंतर येणार आहे. ज्यांनी हे एंटरटेनमेंटचं जे काही चालू आहे त्यांचं सगळ्यांची पोटे भरलेली आहेत, आणि ज्यांना या देशामध्ये एक नशेली कलेची वस्तू बनवून लोकांना बधीर करायचं आहे त्याचा धंदा बॉलिवूड हॉलिवूडमधनं चाललेला आहे. त्यामुळे मी स्पष्टपणे सांगतो की आय एम सन ऑफ आंबेडकर and I am not here to entertain you, I am here to disturb you. एकतर आपल्या देशामधल्या कोणत्याही प्रभावशाली महामानवाचा पुतळ्यातच त्यांना बंद केलं जातं. हे फक्त बाबासाहेबांसाठी मी बोललो, पण प्रत्येक महामानव जो आहे त्याला पुतळ्यात बंद केलंय. त्याची जी विचारधारा आहे ती मारण्याचं कारस्थान या देशामध्ये होतं आणि त्याच्या नावानं वाटे घातले जातात, त्याच्या नावानं त्याला पॉलिटिसाइज केलं जातं.
त्याच्या नावानं कल्चरल हेजिमनी जे त्यांचा विचार नसतो, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे ज्या रयतेच्या राज्यासाठी उभे राहिले ते प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांचं उचलून घेऊन गेले आणि त्याच 18 पगड जातींना गुलाम करण्यासाठी त्यांचा वापर केलेला आहे या आधुनिक भारतामध्ये. आणि म्हणून मी बोलतो की या महामानवांना पुतळ्यात बंद केलेला आहे, या महामानवांना भजनात मंद केलेला आहे आणि यांचे वाटे घातलेले आहेत आणि यांच्या विचारधारांचा खून दिवसाढवळ्या होतो. व्यक्तीचा खून दिसतो, विचाराचा खून दिसत नाही, तो सगळ्यात भयानक असतो.